वसंत ऋतूमधील उत्फुल्ल निसर्ग रंगाचे मानवी जीवनातले अनेक अंश विविध कविता आणि गझलांच्या माध्यमातून प्रकट झाले। 6 कवयित्रींनी साकारलेला हा विविध भावभावनांचा कल्लोळ करमकोलाच्या व्यासपीठावरून रसिकांनी अनुभवला आणि मनमोकळी दादही दिली। निमित्त होते करण प्रतिष्ठान आयोजित नामवंत कवयित्रींच्या सुश्राव्य कविता व गझलांच्या मैफिलीचे। करण कोलाच्या या शीर्षकांतर्गत सादर झालेल्या या मैफिलीत प्राजक्ता पटवर्धन, निरुपमा महाजन, वैजयंती आपटे, प्राजक्ता वेदपाठक, वैशाली माळी आणि चिन्मयी चिटणीस या कवयित्रींनी कविता गझल सादर केल्या। कर्वे रस्त्यावरील सावरकर अध्ययन केंद्र येथे ही मैफिल रंगली। करण कोलाज संकल्पनेविषयी करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण काटकर म्हणाले, आजच्या काळात मराठी भाषेत काव्यलेखन होत आहे। हे अस्सल काव्यलेखन रसिकांसमोर येणं अतिशय गरजेचे आहे। मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होणे यात अनेक महान व्यक्तींचे प्रयत्न आहेत, मात्र त्या दर्जाच्या योग्यतेचे लेखन करणाऱ्या कवयित्रींच्या कविता एकत्रित स्वरूपात जनमानसापुढे आणण्याचे काम करम प्रतिष्ठान करत आहे। 6 कवयित्रींच्या कविता गझलांमधून मानवी प्रेमभावना, निसर्ग, ऋतू, हळव्या प्रेमभावनांचे मोरपिशी सूर तर प्रकट झालेच, पण कुटुंब, नाती, घरचा जिवाळा, दूरदेशी उडून गेलेली पाखरे, त्यांच्या विना सुनी झालेली आई वडिलांची भावविश्वे, आई बाबा या आत्मीय नात्यांचे अनेक पदरही उलगडत गेले। या कवितांनी रसिकांना कधी सुखाच्या हिंदोळ्यावर झुलवले तर कधी गहिवरून टाकले। किती दिवस अबोला असा घेणारा शब्दांनो, गोड कवितेची ओढ कधी येणार शब्दांनो, असा प्रश्न चिन्मयी चिटणीस यांना पडला होता। तर वासे फिरली तशी माणसे निघून गेली फ्लॅटवर, 24 तास राबून सुद्धा फ्लॅट बनला नाही घर, असा साक्षात्कार वैशाली माळी यांनी कवितेतून मांडला। वैशाली यांच्या कवितेतील फुलपंखी डोळ्यातील मोरपंखी गुन्हा, काळजाच्या ओसरीला येई पुन्हा पुन्हा या कवितेनं ही दाद मिळवली। बरं झालं बायका लिहू लागल्या आहेत कविता, बरं झालं बायका लिहू लागल्या आहेत कविता, आताशा व्यथेची काच फुटल्यावर शब्द बाहेर पडतात। आताशा व्यथेची काच फुटल्यावर शब्द बाहेर पडतात, मग सांगावं लागत नाही कोणतंच कारण हाताला चटका लागल्याचं किंवा फोडणीचं तेल उडून डाग दिसल्याचंही। आताशा सांगावं लागत नाही कोणतंच कारण हाताला चटका लागल्याचं किंवा फोडणीचं तेल उडून डाग दिसल्याचंही। मनाची अवस्था आणि अस्वस्थता, मनाची अवस्था आणि अस्वस्थता एकंदर समान पातळीवर आल्यावर शांतवली जाते रोजची चूल, इतकंच। मनाची अवस्था आणि अस्वस्थता एकंदर समान पातळीवर आल्यावर शांतवली जाते रोजची चूल, इतकंच। बरं झालं बायका लिहू लागल्या आहेत कविता, बरं झालं।